नमस्कार, आपण पाहत आहात जनतेचा बातमीदार न्यूज चॅनल. मी शेषराव सोपणे. नो व्हेकल डे पालकमंत्री मेघना दीदी बोर्डीकर यांचं परभणीकरांना आव्हान. एक दिवस वाहनांशिवाय परभणी. पालकमंत्र्यांचे मोठे आव्हान. प्रदूषणमुक्त आणि वाहतूक कोंडीमुक्त परभणीसाठी आता मोठी मोहीम. दररोज वाढणारं प्रदूषण, ट्रॅफिकमुळे होणारी वेळेची नासाडी आणि पर्यावरणावर होणारा परिणाम. शहरांतील धुरामुळे वाढते प्रदूषण, पण आता यावर उपाय म्हणजे सायकल आणि पायी प्रवास. या पार्श्वभूमीवर परभणीमध्ये नो व्हेकल डे ही संकल्पनेतून पालकमंत्री मेघना दीदी बोर्डीकर यांनी नागरिकांना आठवड्यातील एक दिवस खासगी वाहनांचा वापर टाळण्याचं आवाहन केलं आहे. देश आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजींनी इंधन बचतीसाठी व परकीय चलनाच्या बचतीसाठी आपल्या सर्वांना एक सप्तसूत्री दिलेली आहे. ह्या सप्तसूत्रीची अंमलबजावणी करणं हे आपलं भारतीय म्हणून कर्तव्य आहे. आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी सुद्धा मंत्रालयामध्ये बाईकवर गेले. कुणी सायकल वापरते, कुणी पायी जाते. अशा पद्धतीने देशहिताचा विचार करणारा प्रत्येक नागरिक आपलं योगदान म्हणून इंधनाची बचत कशा पद्धतीने करता येते ह्याच्यावरती विचार करत आहे, अंमलबजावणी करत आहे. मी परभणीकरांना आवाहन करते की येत्या रविवारी अत्यावश्यक गरज असेल तरच आपण आपल्या दुचाकीचा, चारचाकीचा वापर करावा. मीही येत्या रविवारी नो व्हेकल डे पाळणार आहे. मी परभणीकरांना आवाहन करते की येत्या रविवारी आपणही नो व्हेकल डे पाळूयात आणि देशसेवेसाठी आपलं योगदान देऊयात. देशहितासाठी आपणही पंतप्रधान नरेंद्र मोदीजींच्या आवाहनाला नो व्हेकल डे पाळून प्रतिसाद द्यावा ही नम्र विनंती. आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजींनी इंधन बचतीसाठी व एक दिवस वाहनांशिवाय परभणीला द्या मोकळा स्वच्छ श्वास. नो व्हेकल डे यशस्वी झाला तर शहरातील प्रदूषणात घट, इंधन बचत आणि आरोग्यासाठी मोठा फायदा होऊ शकतो. विशेष म्हणजे युवक आणि विद्यार्थ्यांमध्ये या उपक्रमाबद्दल सकारात्मक चर्चा सुरू झाली आहे. परभणीकरांनी आता पुढाकार घ्यायला हवा. नो व्हेकल डेला तुम्ही समर्थन करता का? कमेंटमध्ये नक्की सांगा. अशाच नवनवीन अपडेटसाठी पाहत रहा. चॅनल सबस्क्राईब, लाईक, शेअर व बेल आयकॉन प्रेस करा. धन्यवाद.